नमस्कार. मी कुराड गावातील कैलास प्रेमचंद तेली. माझ्याकडे पूर्ण जमीन 10 एकर आहे. त्यापैकी मी 2 हेक्टरची नोंदणी ते केली आहे. 2 हेक्टरची नोंदणी झाल्यानंतर माझी नोंदणी मक्काची नोंदणी करून मला जवळजवळ 1.5 महिना होऊन गेला. तरी पण माझं आतापर्यंत त्यांनी खरेदी वगैरे काहीच चालू केली नाही. त्याच्यामुळे शेतकरी अडचणमध्ये येतोय. तिकडे जंगली जनावर मक्काचा नाश करताय, इकडे खरेदी चालू करताना नाईलाजानं मार्केटमध्ये जर इकायची म्हणली तर तिथे बेभाव घ्यायला बसले. 1400 आणि 1500च्या वरती मक्का घेऊन राहिले. शेतकऱ्यांनी काय करायचं, कसं जीवन जगायचं? आम्ही भाव 2400 रुपये दिलाय म्हणून ती नोंदणी केली आपण. व्यापारी 1400 1500, मग 900-1000 रुपयाची घटने लागतेच ना क्विंटलला. आज तर 30 तारीख आहे ना आज. हा हो इथे एक अधिकारी तर चालले, तो एक चालला गेला, तो एक कुठे काय माहिती निघून गेले. ते आपण येता बरोबर इथे काहीच नाही. पाहू म्हणे 1-1.5-2 महिन्यानंतर चालू होईल म्हणे खरेदी. सरकारच्या मनावर आहे बा, काय करायचं काय नाही म्हणून. काहीच साधन नाही. जंगलात पडलाय आणि डुकर त्रास देत आहे. डुकर रोज क्विंटल 1.5 क्विंटल मक्का खाताय ना. रोज डुकर हाकला जाणं पडताय शेतांमध्ये. पूर्ण आर्थिक व्यवहार खोळंबले आणि शेतकरी एकदम हवालदिल झालाय. शेतकरी नाही, काहीच नाही. आता रब्बी पेरायला पैसे नाही, काही नाही. कसं नाही चालू झाले तर मग आंदोलन करावं लागेल ना, नाईलाज ना. मी शेतकरी सहकारचा मॅनेजर शेतकऱ्यांना विनंतीपूर्वक कळवतो की ज्वारी मका खरेदीचे उद्दिष्टाबाबत आम्हाला पत्र प्राप्त झाले असून 278 शेतकऱ्यांची मका नोंदणी झालेली असून 1000 क्विंटलचे उद्दिष्ट मिळालेले आहेत. आम्ही त्वरितच आता तहसीलदार साहेबांना भेटून गोडाऊनची मागणी करून आम्ही मका नोंदणी प्रमाणे खरेदी करण्यास तयार आहोत. त्याकरता शेतकरी आणि यांच्या मनात जो गैरसमज आहे तो दूर व्हावा यासाठी आम्ही अगोदर ज्वारी व मका दोघं खरेदी करणार आहोत.